त्याच्या आधी महाविकास आघाडीची काही विचारधारा, काही अजेंडा आपल्याला फायनल करायचा आहे आणि त्याच्यासाठी काँग्रेसचे आमचे मार्गदर्शक आदरणीय पावसकर साहेब या ठिकाणी आपल्याला विस्तृतपणे सांगतीलच. तत्पूर्वी माजी आमदार राजूबाबा यांचे या ठिकाणी स्वागत. पत्रकार परिषदेची सुरुवात पावसकर साहेबांनी करावी अशी विनंती होती. एक उद्देश तुम्हालाच माहित हो, गडबड करा ते नाही म्हणून सुरू करा पण सुरू करा. आज शहर काँग्रेस कार्यालयात महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की 15 तारखेला निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांची निवडणूक जाहीर केली आणि त्याच्या संबंधी आता 23 डिसेंबर पासून 30 डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची तारीख जाहीर केलेली आहे. एकूणच प्रोग्राम जाहीर झाला आहे आणि या साऱ्या पार्श्वभूमीवर आम्ही गेले 2-3 महिने सातत्यानं महाविकास आघाडी आणि आमचे मित्र पक्ष एकत्र येऊन या गावामध्ये महानगरपालिकेचं राजकारण, इचलकरंजी शहरातलं एकूण परिवर्तन या संबंधीची भूमिका आम्ही वेगवेगळी वेगवेगळ्या प्रश्नांच्या निमित्तानं या ठिकाणी घेत आहोत. मी आपल्याला याही पूर्वी सांगितलं होतं की महाविकास आघाडी आणि मित्रपक्ष आम्ही एकत्र येत असताना आम्ही एक आघाडी करू, एका चिन्हावर लढण्याची शक्यता आहे आणि त्या संबंधीचा आमचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न आता पुढच्या टप्प्याकडे जातोय आणि त्याच्या संबंधित आज महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांच्या वतीनं आम्ही जे नाव या ठिकाणी ठरवलेलं आहे त्या नावाची घोषणा सन्माननीय राजूबाबा, आदरणीय राजू आवळे साहेब, आदरणीय सागर काटे साहेब, कारंडे साहेब आणि आमचे सगळे घटक पक्षातले मित्र या ठिकाणी ते जाहीर करतील. निवडणुकीची लगबग ही मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, मी वेळोवेळी कळवले की 16, 17 आणि 18 डिसेंबरच्या दरम्यान 16 ते 18 डिसेंबरला या ठिकाणी आम्ही मुलाखती इच्छुक उमेदवारांच्या घेतल्या. मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे जवळपास 200 अर्ज लिखित स्वरूपात या ठिकाणी आमच्याकडे दाखल झाले होते. त्याच्यामध्ये ऐनवेळी काही कार्यकर्त्यांनी इच्छा केल्यामुळे ते अर्ज जवळपास 228 पर्यंत ती संख्या गेली आणि आता 3 दिवसामध्ये साधारणपणानं 191 इच्छुकांच्या प्रभाग क्रमांक 1 पासून प्रभाग क्रमांक 16 पर्यंतच्या मुलाखती या ठिकाणी संपन्न झाल्या. अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद इचलकरंजी शहरामध्ये आम्हाला या ठिकाणी मिळतोय. त्यामुळं उद्याची निवडणूक आम्ही ज्या आघाडीच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो आहोत त्याच्या संबंधीची भूमिका, त्याचं नाव हे आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून इचलकरंजी शहरातील शहरवासियांना या ठिकाणी त्या ठिकाणी पोहोचलं जावं ही भूमिका घेण्यासाठी आज आम्ही ही पत्रकार परिषद खास करून आपल्या समोर आयोजित केलेली आहे. यानंतर माननीय सागरजी चाळके साहेब, राजूबाबा, राजीव आवळे साहेब, कारंडे साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करतील. जे नाव या ठिकाणी ठरवलंय त्याची नावाची घोषणा करतील. आपल्याला यामध्ये गेल्या 2 महिन्यापासून आम्ही ज्या पद्धतीनं काम करतो त्यामध्ये महाविकास आघाडी आणि मित्र पक्ष म्हणत असताना आज यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, मँचेस्टर आघाडी,
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, आम आदमी पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, आणि लाल निशाण पक्ष, असे सगळेजण आम्ही एकत्रितपणानं एकूण देशभरात जे राजकारण चाललंय, राज्यामध्ये जे राजकारण चाललंय, जी हुकुमशाही पद्धतीची राजवट या ठिकाणी सुरू होते आहे, या गोष्टीला कुठंतरी पायबंद घालण्यासाठी इचलकरंजी शहराचं परिवर्तन चांगल्या पद्धतीनं व्हावं, महापालिकेच्या माध्यमातून प्रशासकीय कारकिर्दीमध्ये जे झालेले भ्रष्टाचार आहेत, घोटाळे आहेत, लोकप्रतिनिधींच्या सांगण्यानुसार ज्या पद्धतीनं काम चालू आहे, या सगळ्याचा जाब विचारण्यासाठी लोकांच्याकडे, नागरिकांच्याकडे आम्ही आवाहन करतो आहोत. या शहरामध्ये हे राजकारण, हे समाजकारण जर बदलायचं असेल तर एक चांगला विचार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून छत्रपती शाहू महाराजांच्या पर्यंत जो काही आमचा महाराष्ट्राचा राजकीय वारसा आहे, त्या वारशाला अनुकूल या पद्धतीनं समता, बंधुता या विषयापर्यंत सगळ्यांना न्याय देण्यासाठी आणि इचलकरंजीचं परिवर्तन घडवण्यासाठी ही आम्ही आघाडी या ठिकाणी तयार केली आहे. मी सागर साळके साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी सांगावं. सर्वप्रथम सर्व पत्रकार, मीडिया, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया त्यांच्यावर सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत करतो. आज या पत्रकार परिषदेसाठी वडगावचे माजी आमदार राजूबाबा आवळे, आमचे शेजारी आणि त्यांच्या शेजारचे आमदार राजू आवळे, माजी आमदार, सर्व या लोकसभा आणि विधानसभेपासून एकत्रितरित्या काम करणारे सर्व आमचे कारंडे साहेबांच्या पासून ते सदा मलाबाद यांच्यापासून सर्व मंडळी, आणि आज या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना जे काही आमच्या बरोबर सर्व घटक पक्ष म्हणून काम करणारी मंडळी एकत्र आम्ही काम करतोय, ते जे आमच्या आघाडीमध्ये जे लोक सामील झाले त्यांची सर्वांची नावं बावटकर साहेबांनी आता आपल्याला समोर सांगितलेले आहेत. सर्वांच्या विचारानं महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी मिळून या इचलकरंजी शहरामध्ये, कारण का बरेच विचाराचे पक्ष एकत्र आल्यामुळं महाविकास आघाडीमध्ये जे मागच्या वेळेला सामील नव्हते त्याही पेक्षा ऍडिशनल पक्ष आता या आघाडीमध्ये आल्यामुळं नगरपालिकेला सामोरे जात असताना पक्षीय पातळीवर प्रत्येकानं वेगवेगळं न लढवता आपण एकच झेंडा आणि एकच चिन्ह असं घेऊन इचलकरंजी शहराच्या वासियांसमोर गेलं तर त्याचा शहरवासियांना सुद्धा चांगला इफेक्ट होईल. जनतेसमोर जात असताना एकत्रितपणा म्हणून सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन आपल्या समोर येत आहेत म्हणल्यावर त्यांच्यावर प्रभाव सर्वांचा पडेल अशी एक भूमिका सर्वांच्यातून आली. त्याचं ते जे नाव आहे ते नाव आता थोड्याच वेळात सर्वांच्या वतीनं आम्ही त्याचं प्रेझेंटेशन करू. या निमित्तानं इचलकरंजी शहरवासियांना जे काही आहे इचलकरंजी शहरामध्ये काम चालू आहे, प्रशासकीय राजवट आल्यापासून या शहराचे आयुक्त असतील, त्या शहरामध्ये काम करणारे आमदार असतील, बाकीचं कुणाचंही देणं घेणं न ठेवता दोघांच्या वतीनं इचलकरंजी शहराचा कारभार करण्याचं काम चालू आहे.
आज 15 जानेवारीला घोषणा झाली, 15 डिसेंबरला, आणि बरोबर 30 दिवसाने 1 महिन्यानं आपल्याला त्या मतदानाला सामोरं जायचं आणि 16 तारखेला निकाल लागणार आहे. इचलकरंजी वासियांना आम्ही आश्वस्त करू इच्छितो की आम्ही ही जी आघाडी स्थापन केली आहे एक चांगल्या विचारानं जनतेला आज जे समोर जे पक्ष आहेत त्या पक्षाच्या विरोधात एक चांगला पर्याय आणि सक्षमतेनं काम करून ज्या इचलकरंजीचे प्रश्न अनुत्तरित राहिलेले आहेत, मूलभूत सुविधा जरी कायमस्वरूपी रस्ता, गटार, पाणी हे जरी असल्या तर ते सोडून या शहरांना वेगवेगळ्या प्रकारचे जे काही काम करणं गरजेचं आहे. आज नगरपालिकेच्या महापालिकेमध्ये रूपांतर होत असताना नगरपालिका म्हणजे एक कच्चा रस्ता होता, आता डांबरी रस्ता, महापालिका म्हणजे डांबरी हॉटमिक्स रस्ता झालाय. पण रस्ता हॉटमिक्स झालाय, पण ऍक्च्युली स्ट्रक्चर नगरपालिकेसारखाच कारभार सगळा चालू आहे. त्यामुळे भविष्याला 5 वर्षामध्ये काम करत असताना ती महापालिका म्हणून या इचलकरंजी शहरवासियांना खरोखर महापालिका झाल्या असं वाटण्यासारखं काम या आघाडीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आम्हा सर्वांचा राहणार आहे. त्यामुळं ह्या ज्या आघाडी आम्ही जी स्थापन केल्या त्या आघाडीला या इचलकरंजीच्या जनतेनं आशीर्वाद द्यावा. आपण या आघाडीला चांगल्या मताने चांगले परिवर्तन घडविल्यानंतर तुम्हाला असं कोणत्याही प्रकारे वाटणार नाही की आघाडीला आम्ही निवडून देऊन चूक झाली, आणि तुमच्या समस्यासाठी आम्ही जनतेसमोर चांगल्या पद्धतीने उतरू, एवढंच या निमित्तानं बोलायचं आहे. यानंतर आमचे कारंडे साहेब आपणाला मार्गदर्शन इचलकरंजी महानगरपालिकेची प्रथमच निवडणूक त्या ठिकाणी आपण सगळेजण सामील त्या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीच्या माध्यमातून जी निवडणूक आम्ही सर्वजण एका चिन्हावर लढणार आहे त्या चिन्हाबाबतीत तसंच जी आघाडी आहे त्या आघाडीचं त्या ठिकाणी आपल्याला नाव आमचे दोन्ही आमदार त्या ठिकाणी घोषणा करतील. आपण आलेले सर्व पत्रकारांचा मनपूर्वक आमच्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत करतो. आदरणीय बावस्कर साहेब सारखे साहेबांनी ज्या मनोगतामध्ये या इचलकरंजी महानगरपालिकेच्या आम्ही निवडणुकीला महाविकास आघाडी मिळून सामोरे का जातो हे प्रामुख्यानं प्रास्ताविकामध्ये वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला. एक बाजूला केंद्रात सत्ता, राज्यामध्ये सत्ता अशी जरी असली तर या इचलकरंजी शहराच्या सर्वसामान्य जनतेला या इचलकरंजी शहराच्या परिवर्तनाची गरज आहे अशा पद्धतीची चर्चा सर्वसामान्य लोकांच्या मध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते. मुलाखती त्यांच्याही झाल्या, आमच्या महाविकास आघाडीच्या झाल्या. एका पत्रकारांनी मला विचारलं, साहेब तिकडे लई गर्दी आहे. मी त्यांना म्हणलं, साहेब तिथे गर्दी माणसं बसल्या, त्यामध्ये या गर्दीचा काय उपयोग नाही. हे सांगण्याचं तात्पर्य एवढं असं की इथं 1 ते 16 प्रभागामध्ये महाविकास आघाडीचे जे खंबीर नेते आहेत, एक वाढ अत्यंत स्वतःच घरातलं जबाबदारी म्हणून त्या ठिकाणी उचलून त्या ठिकाणी या इचलकरंजी महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा त्या ठिकाणी महापौर करतील, त्यात काही शंका नाही. परंतु या इचलकरंजी शहरातले अनेक प्रश्न आहेत. पाण्यापासून रस्ते असतील, क्रीडांगण असतील, याला जो विस्तृत गेल्या 25 वर्षाच्या पासूनचा 30 वर्षाच्या पासूनचा जो प्रलंबित प्रश्न आहे तो महानगरपालिकेच्या माध्यमातून महाविकास आघाडी नक्की सोडवेल. त्याला या निवडणुकीच्या निमित्तानं मतदारांच्या समोर एकदम स्पष्ट
आणि विजन दृष्टिकोनातून जे काय आमचा प्लॅन आहे तो आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मांडेल आणि ही जनता महाविकास आघाडीला एक चांगल्या पद्धतीचा साथ देते अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. पुन्हा सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे मनोगत थांबवतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. उद्याच्या उभारलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना सर्व महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या माध्यमातून शिवशाहू विकास आघाडीचं माध्यमातून उद्याच्या महापालिकेच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत. खऱ्या अर्थानं लोकशाहीला मांडणारी सर्व मंडळी एका बाजूला आहे आणि हुकुमशाहीला मांडणारी माणसं दुसऱ्या बाजूला आहे. लोकांची मूलभूत प्रश्न बाजूला ठेवून जनतेची दिशाभूल करायचं, विषयांतर करायचं. इचलकरंजी शहरातल्या लोकांचा पाण्याचा प्रश्न आहे, भौतिक सुविधांचे प्रश्न आहेत. या प्रश्नांच्या पासून लोकांचं मन विचलित करण्याचं काम ही सत्ताधारी मंडळी करायला लागलेली आहेत आणि म्हणून लोकांच्या मूळ प्रश्नाकडे लक्ष द्यावं यासाठी आम्ही सगळे समविचारी पक्ष शिवशाहू आघाडीच्या माध्यमातून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून महानगरपालिका निवडणूक आम्ही या ठिकाणी लढवायला लागलेला. आम्हा सगळ्यांचा एकच विषय आहे की इचलकरंजी शहरातल्या सगळ्या करदात्यांना त्यांच्या हक्काच्या सुविधा मिळाल्या पाहिजे, त्यांना हक्काचं पाणी 24 तास मिळालं पाहिजे, गावातल्या सुविधा चांगल्या झाल्या पाहिजेत, रस्ते झाले पाहिजे, दळणवळणाची चांगली व्यवस्था झाली पाहिजे, झोपडपट्टीमध्ये चांगल्या व्यवस्था झाल्या पाहिजे, झोपडपट्टीमध्ये घरकुल आले पाहिजे. याच्यासाठी आम्ही सगळे शिवशाहू आघाडीच्या वतीनं एकसंघपणे आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून लोकांच्याकडे मत मागायला जाणार आहोत. तिकडं निवळ वेगळ्या पद्धतीने लोकांची दिशाभूल करायचं काम सुरू आहे. वेगवेगळे इव्हेंट राबवून या मंडळीने सध्या मूळ प्रश्नांची दिशाभूल करायचं काम सुरू आहे. पण आम्ही इचलकरंजी शहरातले सगळे एकसंघपणे लोकांच्या प्रश्नांची जाणीव असणारे सगळे कार्यकर्ते, तळागाळातल्या लोकांशी नाळ जोडलेली सगळे कार्यकर्ते एका बाजूला आहेत आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे शिवशाहू आघाडीचा, महाविकास आघाडीचा झेंडा उद्या महानगरपालिकेमध्ये फडकल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचे एकसंघपणे आम्ही सगळी मंडळी कार्यरत राहणार आहे. लोकांच्या मध्ये प्रचंड नाराजी आहे, प्रचंड राग आहे. त्यांच्या उद्देशानं विधानसभेला तिने आश्वासनं दिली, कोणती पूर्तता केली नाही, पाण्याचे प्रश्न तिने चर्चाही कधी घडवलेली नाही. परंतु आता महापालिकेला समोर जात असताना निव्वळ प्रचंड पैशाचा वापर करायचं काम ही मंडळी करायला लागलेली आहेत. या सत्ताधाऱ्यांचं एकच सूत्र आहे, सत्ता सत्तेतनं पैसा आणि परत पैशातनं सत्ता मिळवण्याचं काम, लोकांना विकत घ्यायचं काम ही करायला लागलेली आहेत. याला उद्याच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सामान्य जनता सडेतोड उत्तर देईल असा विश्वास आम्हा सगळ्यांचा. त्यामुळे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती संभाजी महाराज सगळ्या महापुरुषांचा विचार घेऊन आम्ही सगळी मंडळी जातोय आणि या विचाराला ह्या शहरातले सगळी लोक मनापासून स्वीकारतील असा आमचा विश्वास या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. आणि पुन्हा महाविकास आघाडीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं पत्रकारांचं मी मनापासून आभार मानतो. शिवशाहू विकास आघाडीला आपण पाठबळ द्यावं, आम्हा सगळ्यांचा विकासाचा विचार लोकांच्यापर्यंत पोहोचवावा असं सगळ्या पत्रकारांना या निमित्तानं विनंती करतो. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकी निमित्तानं उपस्थित असलेले
महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते, उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, इचलकरंजी महानगर परिषद निवडणुकीच्या प्रक्रिया चालू झालेली आहे. म्हणजे सर्व सहकार्याने आपल्याकडे मुद्दे मांडलेले आहेत आणि महाविकास आघाडी पुरस्कृत शाहू महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही ही निवडणुकीला आम्ही सांभाळत आहोत. 16 वॉर्ड आहेत, 65 नगरसेवक आहेत. 3 दिवसामध्ये आम्ही मुलाखती घेतली आणि इच्छुक बरंच आहे. आता पुढं प्रक्रिया कसं चालू होतील, बरेच लोक अजून अप्रोच करायला की कसं परिस्थिती निर्माण होईल, तसं शेवट टप्प्यामध्ये काय 23 ते 30 हे फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे. बऱ्याच घडामोडी आता होणार आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढत असताना सर्व समविचार पक्षांना आम्ही एकत्र केलेला आहे आणि या गावामध्ये, या शहरामध्ये सर्व धर्म समभावनं, धर्मनिरपेक्षनं या गावामध्ये कसं काम करता येईल यासाठी आम्ही प्रमुख बरेच मुद्दे आहेत, बरेच प्रश्न आहेत. आम्ही जे उमेदवार आम्ही निवडणार आहे ते गावाच्या विकासासाठी, गावाच्या हितासाठी लढणारी लोक असणार आहे आणि हे सेवक म्हणून या गावाचा विकास करणार आहे. त्या वॉर्डाचं काम करत असताना सेवक म्हणून ते काम करणार आहे. आणि पुढं बनाडी शक्ती आहे, सगळं ताकदवान, सगळं त्यांच्याकडे सगळं आहे, सत्ता आहे, सगळं आहे. पण आमचा एकच हेतू असणार आहे की लोकांनी सेवा करणे, गावाचा हेच जोपासणे, हे आमचं प्रामुख्याने उद्देश असणार आहे. बरेच प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न असेल, प्रामुख्याने हेच प्रश्न सर्वात मोठा प्रश्न आहे. सत्ता कुणाची असू दे, पण पाणी देणे हे सरकारचं मूलभूत हक्क आहे. त्यामुळे त्यासाठी लढाई आम्ही उभा करणारच आहे. आता बरेच प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी आम्ही सर्व विचार पक्षाने शाहू आघाडीच्या माध्यमातून आम्ही नक्कीच भविष्यामध्ये लढत आहे. आता ही प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे. आता लढायचं तर आहे, कुठलीही ताकद पुढे असू दे, लढणं हा फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे सत्ताधार आहे त्यांच्यावर अंकुश ठेवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हुकुमशाही विरोधात लोकशाही ही लढाई आहे. आम्ही लोकशाही मानणारे लोक आहे. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, शाहू महाराज यांचे विचार घेऊन आम्ही पुढे जाणार आहे. तर मला विश्वास आहे इचलकरंजीचे जे मतदार आहे ते नक्कीच आमच्या पाठीशी राहणार आहे, आम्हाला आशीर्वाद देणार, आम्हाला विश्वास आहे. आता प्रक्रिया चालू झाल्यानंतर प्रचार चालू होईल. मुद्दा बरेच आहे, त्यामुळे आता ठरवलेलं आहे मी की शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही लढवणार आहोत. चिन्ह काय येणार, आता मी नक्की एकच चिन्ह सर्वांना कसं मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. ते तुम्हाला लवकरच कळेल. पण आता आघाडीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवणार आहोत हे आता मी जाहीर करतो आणि आल्याबद्दल सर्वांचं मनापासून मी आभार मानतो. बरीच चिन्ह आहे आणि आयोजकांनी की ही चिन्ह मागायची नेमकं कशी गॅस सिलेंडर आणि शिट्टी. महाराजा पूर्वी 3 दिवस अगोदर एकच चिन्ह कसं मिळेल यासाठी आम्ही प्राधान्य ठेवलेलं आहे, ऑप्शन ठेवलेला आहे. त्यामध्ये प्राथमिक माहिती आता आम्ही घेतलेली आहे. आता काय त्याच्या संदर्भात ते रजिस्ट्रेशन आहे. महत्वाचा मुद्दा आहे. रजिस्ट्रेशन आहे. रजिस्टर्ड आहे.
पदाधिकारी कोण आहेत मुख्य प्रवर्तक वगैरे किती सांगितलं नाही कोण आहे अध्यक्ष प्रवक्ते बावतकर साहेब आहेत महाविकास आघाडी एकमेव प्रवक्ते सगळे त्यांच्याकडे आहे. चिन्हाच्या बाबतीत आता मोरबाई साहेबांनी सांगितलं तसं प्राथमिक आता आम्ही ते तपासून घेतलंय, कायदेशीर प्रक्रिया त्याच्या संदर्भातली आम्ही जाणून घेत आहोत आणि त्यानंतर आम्ही अर्ज करू. त्या संदर्भातली प्रायोरिटीची तीन चिन्ह जी द्यायची त्या संदर्भात आम्ही रजिस्टर्ड आहे, रजिस्टर्ड आघाडी आहे ही. आघाडीचे अध्यक्ष कोण आहेत? आघाडीचे प्रवक्ता अध्यक्ष आहेत. नावं मी कळवतो. स्थानिक पदाधिकारी काय दिसते? त्यावरती काय का बेसिक समन्वय किंवा काय? ते अजून काय केलं नाही. आज फक्त एक जे मूळ Just आता जे- जनतेसमोर आघाडी जे द्यायची होती त्याचं एकदा प्रेझेंटेशन केले. आजच्या पत्रकार बैठकीला काँग्रेसचे शहर अध्यक्ष दिसत नाहीत. काय त्यांचं शिवसेनेचे पण नाही. काय शहर काँग्रेसचे अध्यक्ष काल मी त्यांच्याशी संपर्क साधला होता. कालच्या तिसऱ्या दिवसाच्या अंतिम मुलाखतीपर्यंत आदरणीय कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनीच काही भागातल्या प्रभाग क्रमांक 12 त्यांचा स्वतःचा प्रभाग क्रमांक 13 प्रभाग क्रमांक 14 याच्या मुलाखती कांबळे साहेबांनीच केली. त्यामुळे निश्चितपणानं आज कुठेतरी बाहेर कमी कदाचित ते असायची शक्यता आहे. ते निश्चितपणानं असते. भाजपमध्ये प्रवेश करणार असं मुंबईमध्ये होते असं वाटतंय. मुंबईमध्ये भाजपमध्ये प्रवेश येणाऱ्या 2 दिवसात होणार असं समजतं. काल संध्याकाळी कांबळे साहेब काँग्रेस कार्यालयात होते. रात्री माझं त्यांचं बोलणं झालंय. तशा स्वरूपाचा कुठलाही संदेश त्यांच्या एकूण बोलण्यातनं आला नाही. त्यामुळं अधिकृतपणानं अशा बाबतीत काही होत नाही, घडत नाही, काही सांगितलं जात नाही. तोपर्यंत मला वाटते की या चर्चा न करणं चर्चा आहे पण ती अजून काही कन्फर्म नाहीये. अशा पद्धतीनं चर्चा करणं त्याच्यावर योग्य होणार नाही. कुणाच्या एकूण पक्षनिष्ठेबद्दल संशय व्यक्त करणं ही योग्य गोष्ट नाही. कांबळे साहेबांचं घराणं हे काँग्रेसची एकनिष्ठ घराणं आहे. त्यांचे वडील आमच्या इंडस्ट्रीयल कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूटमध्ये अनेक वर्षापासून व्हाईस चेअरमन आहेत. त्यामुळं कांबळे साहेबांचं घराणं हे काँग्रेसच्या विचारावर निष्ठा ठेवणारा विचार आहे. देशभक्त बाबासाहेब फुले यांच्यापासून निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची गणना या ठिकाणी इचलकरंजी शहरामध्ये होते. त्यामुळं मला वाटत नाही की असं काही घडेल. कंदिरे देवाला गेल्यात, चंद्री साहेब देवाला गेल्यात. काल आदरणीय सयाजीराव चव्हाण शिवसेना प्रमुख इचलकरंजी उपाटाचे हेही काल दुपारी 4 वाजता काँग्रेस कार्यालयामध्ये या ठिकाणी होते. आपण त्यांचे सहकारी मलकारी मामाला विचारलं तर त्या बाबतीत ते सांगतील. त्यामुळे आदरणीय सयाजीराव देखील या ठिकाणी होते. राहुल खंडे साहेब हे कुठंतरी देवदर्शनासाठी बाहेर गेलेले आहेत. त्यामुळं ते आहेत. त्यामुळं अशा पद्धतीनं काय झालंय की विनाकारण डोंगर उठवायच्या आणि कुणाच्या तर घराकडे भेटीला गेलं की तू आमच्या पक्षात येणार आहे म्हणून सांगायचं. आता काय झालंय, अनेक वर्ष आमदार राहिलेली व्यक्ती ही कार्यमुक्त झाल्यामुळं रिकाम्या डोक्याला काही काम नसतं आणि त्यामुळं अशा पद्धतीच्या वल्गना करायच्या, लोकांबद्दल संशय तयार करायचा आणि माझ्याच सगळे बाकीचे सगळे आहेत हे दाखवण्याचा एक प्रयत्न आहे. त्यामुळे अशा कुठल्याही भूलतापांना आपण विश्वास ठेवू नये. आम्ही स्वतः ठेवत नाही. प्रत्यक्षामध्ये काही घडलं तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला वेळोवेळी बोलतो. राज्यात काँग्रेस महाविकास आघाडी उभारण्याचा इच्छुक आहे. नंतर राष्ट्रवादी पण आहे. तुम्ही नाव महाविकास आघाडी का सोडला? महाविकास आघाडी का पुढे? शाहू विकास आघाडी पुकारण्याचं नेमकं कारण असं विशिष्ट असं नाही, परंतु सगळ्या लोकांना आम्ही बरोबर घेतलं याच्यामध्ये. त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये काही लोक मर्यादित होती. इंडिया आघाडी देश पातळीवरची आघाडी होती. देश पातळीवर इंडिया आघाडी होती. महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी नाही तर महाविकास आघाडी म्हणून आणि त्याच्यापेक्षा व्यापक पद्धतीनं लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं याच्यासाठी एक भाग आणि प्रत्येकानं आपापल्या पक्षाचं चिन्ह थोडस बाजूला ठेवून एक चिन्ह घेऊन, एक विचार घेऊन, एक दिशा घेऊन समन्वयासाठी लोकांसमोर जाण्यासाठी म्हणून शिवशाहू आघाडीची या ठिकाणी आम्ही स्थापना केली. सर एक प्रश्न होता. आता जे पूर्वीचे काँग्रेसमध्ये वगैरे बीजेपीमध्ये गेलेले आहेत, कदाचित तुम्ही त्यांना जर ते रिटर्न आले तर त्यांना तिकीट देणार का तुमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना तुम्ही तिकीट देणार? मुळामध्ये आता प्रायोरिटीनं आमच्याकडे ज्यांनी मुलाखती दिल्या
ते ज्या वार्डामध्ये सक्षम आहेत उमेदवार म्हणून अशांचं मेरिट बघून आम्ही त्या ठिकाणी उमेदवार ठरवणार. काही निर्णय हे आपण म्हणतात तसं ऐनवेळी घ्यावे लागतात, सगळेच पक्ष ते घेत असतात, परंतु जाणीवपूर्वक या पक्षाला पुढे जर या माणसाला गळाला लावायचं अशी आमची काही भूमिका त्याच्यामध्ये नाही. काल जे राज्यात आदरणीय प्रज्ञाताई सातवांच्या बाबतीत घडलं तशा पद्धतीनं इथं जर कोण तसे प्रयत्न करत असेल तर आम्ही दुसऱ्याचा माणूस त्याच्या घराकडे जाऊन त्याला भेटून 10 वेळा भेटून गोबेल्स नीतीचा पायंडा पाडून या ठिकाणी सारखं त्याच्यावर बिंबून तो जाणार नसलं तरी त्याची जायची मानसिकता तयार करणं हे आमचं काम नव्हे, हे आम्ही करणार नाही. आमच्या पक्षाशी आमच्या एकूण आघाडीशी जे निष्ठेनं राहिले, जे विचारानं आमच्याशी पक्के आहेत, उद्याची लढाई करायला जे आमच्या बरोबर आहेत, आमची आज हार होऊ दे किंवा जीत होऊ दे तो पक्ष आमचा महत्वाचा नाही, पण आमच्या बरोबर उद्याच्या काळात ही परिवर्तनाच्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराज ते छत्रपती शाहू महाराज यांच्यापासूनचा शाहू महाराजांच्या पर्यंतचा विचाराचा वारसा टिकवण्यासाठी, समतेचा विचार टिकवण्यासाठी, बंधुत्वाचा विचार टिकवण्यासाठी, गावातला सामाजिक धार्मिक आणि एकूणच सलोखा टिकवण्यासाठी जे म्हणून आमच्या बरोबर राहतील त्या सगळ्यांचा घेऊन आम्ही या ठिकाणी लढतो. आम्ही ऑप्शन ठेवलेला आहे. चर्चा चालू आहे. चर्चा चालू आहे. अजून 23 तारीखला नव्या आघाडीत कोणता पक्ष मोठा भाऊ राहणार नाही. इथे ना एकच आघाडी आहे ना, शिवशाहू. तसं काय मोठा वगैरे काय नाही. आता आघाडी मोठा भाव वगैरे काय नाहीये. आघाडी मोठा अडचण नाहीये. सगळे एकच लाईनला बसल्यामुळे सगळे समान भाऊ आहे. आता आघाडी असल्यामुळे काय पक्षाचा विषय काय येत नाही. काय अवघड असेल तर बावस्कर साहेब सांगतील. कधी प्रसिद्ध करणार आहे? पहिली, दुसरी, तिसरी नाही, आमच्या आता मुलाखती काल झाल्या. आता एक एक टप्पा पुढं जसं जात जाऊ तसं तुम्हाला आम्ही प्रक्रिया नवीन जरा आम्ही कळवू. दुसरं काय आता मुलाखती ज्यांच्या माणूस आपण सगळ्यांनी मिळून घेतलेल्या आता काही पुढचा टप्पा म्हणजे 2-3 दिवसामध्ये ज्या वार्डामध्ये जी काही उमेदवारांनी आमच्याकडे अर्ज भरलेला आहे, उदाहरणार्थ 3 नंबर 4 नंबर 5 नंबर असे जे वेगवेगळे वार्ड आहेत त्या वार्डामध्ये जे आमच्याकडे जागा 4 आहेत उमेदवार आहेत, जागा 4 आहेत उमेदवार 7 आहेत, जागा 4 उमेदवार आहेत, त्या ठिकाणी कॉमन त्यांची मिटिंग लावून ग्राउंड लेवलला त्या भागामध्ये काय परिस्थिती आहे हे सगळ्या उमेदवारांची चर्चा करून तिथं आमच्या नजरेला आल्यानंतर मग त्या उमेदवारांचे प्रश्न वाटेवर कोण आहे कसं तुमच्या वाटेवर कोण आहे आज जे चाललंय ते आमच्या वाटेवर म्हणून चाललंय. त्याच्या समोर मी आहे